पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे आमेन. हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. एका व्यक्तीमध्ये पवित्र आत्मा कार्य करत असेल तर आपण लगेच ओळखू शकतो पवित्र आत्म्याने कार्य चालू केलेलं आहे. पवित्र आत्म्याने जर कार्य चालू केलं आपल्याला कसं कळणार? हालेलुया. पवित्र आत्म्याचं कार्य चालू होताना काही लोकांना अभिषेकाचा अनुभव मिळतात. एखाद्या देवाचे वचन तुम्ही ऐकत आहे तेव्हा कधी कधी काही लोकांच्या अंगावरच केस वर उभं राहणार. हालेलुया. काही लोकांना शरीरामध्ये एक थंड अनुभव येणार. काही लोकांना शरीरामध्ये एकदम गरम असे अनुभव येणार. हालेलुया. काही लोकांना देवाचे वचन ऐकत आहे तेव्हा अंगावरून एक इलेक्ट्रिक शॉक निघून गेल्यासारखा वाटणार. तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला एखाद्या असला अनुभव एखाद्या वचन ऐकता ऐकता जर झालं लगेच लिहून ठेवायचं तुम्हाला कोणत्या वचनातून ही अनुभव आला. कारण हे जे वचन आहे तुम्ही त्या वचनाकडे विशेष लक्ष दिलं तर हे वचन तुमच्या आयुष्यभर भरपूर जबरदस्त तुमच्या जीवनामध्ये कार्य करत राहणारे वचन असणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आतापर्यंत आपण बोलत आलेली गोष्ट असे आहे आईच्या उदरापासून देवाने आपल्यामध्ये कार्य चालू केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. बप्तिस्मा पासून पवित्र आत्म्याचे हे अभिषेक आणि कार्य पुढे अजून चालू झालेलं आहे. हालेलुया. त्यानंतर प्रत्येक साक्रमंताद्वारे या शक्ती आपल्यामध्ये अजून वाढत येत आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रियानो, या पवित्र आत्मा तुम्ही कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती असो. हालेलुया. असं नको ग्रह धरू तुम्ही संत झाल्यावर या सर्व कार्य तुमच्यामध्ये चालू होणार म्हणून. हालेलुया. संतपणाचा आणि या सर्व गोष्टीचा काही विशेष संबंध नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. एका काळामध्ये खूप दारूचा सवय असलेली एक व्यक्ती माझ्या सोबत कार्य करायला येत होती. त्यांनी सांगितलं, फादर माझं दारू सुटत नाही. प्रेज द लॉर्ड. निदान मी तुमच्या सोबत आहे तेव्हा तरी मी दारू नाही पिणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि हा जो माणूस आहे थोडे काळ मी कुठेतरी जाताना माझ्या सोबत असायचा. देवाचे वचन अनेक महिना ऐकलेले हा जो माणूस आहे मला कधीतरी बोलायचा, फादर तुम्ही बोलताना ना तुफान सारखा एक आवाज माझ्या कानामध्ये घुसली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यानंतर हा माणूस मला बोलायचा, फादर तुम्ही कोण कोण बरे झाल्यावर बोलताय ना, हे सगळे मला पहिले समजलं. ते तुफान सारखा जे आवाज आला ना, हालेलुया, त्या आवाजामध्ये मला हे सर्व ऐकायला मिळाले होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे देवाच्या वचनामध्ये गुंतलेल्या हा जो दारूचा व्यसनाधीन असलेले माणूस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हा सुद्धा मला सांगायचा, फादर मला पण अनुभव आला. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. पवित्र आत्म्याला आपण आतमध्ये पेटवून ठेवायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. बप्तिस्माच्या वेळी
थोडासा आग लागलेला आहे. Praise the Lord. तुम्ही इकडे तिकडे वाचन ऐकत आहे तेव्हा हे आग अजून थोडा पेटलेला आहे. हालेलुया. माहिती आहे ना अमाऊसकडे जाणारे जे शिष्य लोक आहेत, हालेलुया, त्यांनी आपसात नंतर बोलले, अरे आपण त्याच्या सोबत चालत होता, बोलत होता, त्याची वाणी आपण ऐकत होते, तेव्हा आतमध्ये एक उकळी येत होता की नाही? हालेलुया. ते काही आहे आतमध्ये ऑलरेडी पेटलेलं आहे. हालेलुया. हे आतमध्ये पेटलेले परत आग लागलेला आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. म्हणून आपल्या हृदयामध्ये या पवित्र आत्म्याला आपण पेटवून ठेवायचं आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आपण ऐकलेले वचन असे होता, ज्याने हे काम तुमच्या मध्ये चालू केलेलं आहे तो ते पूर्णत्वास नेणार. Praise the Lord. हे काम कोण पूर्ण करणार आहे? ज्याने चालू केलं. हे काम कोणी चालू केलं? पवित्र आत्म्याने चालू केलं. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन. घराच्या बांधकामाचा विचार चालू आहे, ते काम पूर्ण होत नाही म्हणून दुःखी असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा मदत करत आहे. तुमचा काम पूर्ण होण्यासाठी पवित्र आत्मा स्वतः आता मदत करणार. तुमच्या घरचं काम पूर्ण होणार. प्रभू सांगत आहे, तू तक्रार करण्याचे सवय जरा बंद केलं तर, तक्रार करण्याचा सवय जसे तुझ्यातील बंद होणार, मी तुझ्यामध्ये एक विशेष कार्य चालू करणार. तक्रार कसं बंद होणार? धन्यवाद द्यायला चालू केल्यावर, स्तुती करायला चालू करताना तक्रार करण्याची सवय बंद होणार. कोणाच्या तरी मणक्याच्या मध्य भागातील दुखणे पवित्र आत्मा आता दूर करत आहे. अपचनाचा त्रास भरपूर आहे असे कोणाला तरी पवित्र आत्मा अपचनाच्या त्रासापासून सोडवत आहे. संडासच्या संबंधातील त्रास निरंतर असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा आज एक आशीर्वाद देत आहे. म्हणजे एकदा संडासला गेलं तरी अजून एक दोन वेळी गेलं तरच त्यांना एक समाधानीपणा वाटत आहे. अशा परिस्थितीला एका व्यक्तीला प्रभू आता आशीर्वाद करत आहे. तुमच्यामध्ये एका वयस्कर बहिणीला दुसऱ्यांसाठी प्रार्थना करायला, त्यांना पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळवून द्यायला वगैरे पवित्र आत्मा कृपा पुरवत आहे. मानेच्या वरच्या भागामध्ये, डोक्याच्या खालच्या भागामध्ये असलेली एक त्रास कोणाचा तरी पवित्र आत्मा आता दूर करून देत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो.